मित्रांनो, भारतात मासे खाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, पण सर्वच प्रकारचे मासे आरोग्यासाठी सुरक्षित असतातच असे नाही. विशेषतः एक असा मासा आहे की ज्याचं नाव ऐकताच अनेक तज्ज्ञ सावध राहण्याचा सल्ला देतात, कारण दीर्घकाळ सेवन केल्याने तो शरीरात धोकादायक रसायनांचा संचय करतो. बाहेरून दिसायला जरी साधा वाटला तरी त्याच्या मांसामध्ये जमा होणारे प्रदूषक पदार्थ शरीराच्या पेशींवर चुकीचा परिणाम करू शकतात. म्हणूनच बाजारात मासे विकत घेताना किंवा रेस्टॉरंटमध्ये फिश डिश ऑर्डर करताना हा प्रकार समोर आला तर तो टाळलेलाच बरा. भारतात अनेक प्रदेशांत ह्या माशाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत होता. काही लोक दररोजच्या जेवणातही त्याचा समावेश करत असे, पण फार थोड्यांना माहिती असतं की काही मासे वाढवताना त्यांना दूषित पाणी, रासायनिक खाद्य आणि वेगाने वाढवणाऱ्या स्टिम्युलंट्सचा वापर केला जातो. त्यामुळे त्या माशांच्या शरीरात अत्यंत हानिकारक घटक जमा होतात. असे मासे खाल्ल्याने तात्काळ त्रास जाणवत नाही, पण दीर्घकाळात हे पदार्थ शरीरातील अवयवांवर ताण निर्माण करतात आणि गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात. अशाच धोकादायक प्रकारामध्ये थाई मांगूरचा समावेश आहे. भारत सरकारनेही त्याची शेती, विक्री आणि वाहतूक करण्यावर बंदी घातली आहे, कारण ह्या माशांच्या वाढीसाठी वापरले जाणारे कृत्रिम घटक अत्यंत घातक असू शकतात. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की या माशात विषारी रसायनांचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील पेशींच्या नैसर्गिक कार्यामध्ये अडथळा आणतात. म्हणूनच याला कर्करोगजन्य मासा असे म्हणणे चुकीचे ठरत नाही. मित्रांनो, थाई मांगूर हा असा मासा आहे ज्याची वाढ सामान्य माशांपेक्षा जरा जास्तच वेगाने होते. साधारणतः 3 ते 5 फूट लांबीपर्यंत तो काही महिन्यांतच पोहोचतो आणि फक्त 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीत त्याचे वजन 3 ते 4 किलो होऊ शकते. त्याची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे हा मासा अत्यंत अस्वच्छ दलदलीसारख्या पाण्यात सुद्धा सहज तग धरतो. अशा पाण्यामध्ये जंतू, बॅक्टेरिया आणि विविध प्रकारची घाण मोठ्या प्रमाणात असते. तरीही थाई मांगूर त्यात जगतोच. शिवाय इतर लहान मोठ्या माशांना खाऊन स्वतःची वाढ आणखी वेगाने करतो. त्यामुळे हा मासा फक्त मोठाच होत नाही, तर पाण्यातील नैसर्गिक अन्नसाखळीच उद्ध्वस्त करायला सुरुवात करतो. या माशामुळे मत्स्यपालनावर आणि संपूर्ण जलपरिसंस्थेवर मोठा नकारात्मक परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. भारतातील काही महत्त्वाच्या जलस्रोतांमध्ये स्थानिक माशांच्या प्रजाती 70% कमी झाल्याचे आढळले आणि ह्यामागे थाई मांगूर मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. कारण हा मासा जिथे जातो तिथल्या नैसर्गिक प्रजातींचे अस्तित्वच धोक्यात येते. तो इतर माशांना वेगाने खातो, त्यांची अंडी नष्ट करतो आणि त्यांच्या पाण्यातील जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करतो. त्यामुळे नैसर्गिक फूड चेन मोडते आणि पाणी त्याची मूळ जैवविविधता गमावते. हीच कारणं लक्षात घेऊन भारतात या माशाच्या शेती आणि विक्रीवर बंदी घालावी लागली. थाई मांगूरला इन्व्हेन्सिव्ह स्पीशी असे म्हणून देखील घोषित करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की हा मासा ज्या परिसंस्थेत प्रवेश करतो तिथल्या मूळ प्रजातींसाठी तो गंभीर धोका ठरतो. त्याची प्रचंड वाढीची क्षमता, अस्वच्छ पाण्यात जगण्याची ताकद आणि मांसाहारी स्वभाव यामुळे तो इतर माशांच्या अस्तित्वावर अक्षरशः तुटून पडतो. त्यामुळे मत्स्यपालन करणाऱ्यांसाठीही हा मासा मोठ्या डोकेदुखीचा विषय ठरतो. स्थानिक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आणि परिसंस्थेचा तोल बिघडल्यामुळेच हा मासा भारतात कठोरपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे, कारण एकदा हा पसरला की त्याला आवरणं जवळपास अशक्यच बनतं. थाई मांगूर माशाबद्दलची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे त्याला वाढवण्याची पद्धत. अनेक मत्स्यपालक हा मासा स्वस्तात आणि वेगाने वाढवण्यासाठी त्यांना सडलेले मांस, कचरा आणि अत्यंत घाणेरडे अन्न देतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता प्रचंड खराब होते. दूषित पाण्यामध्ये वाढलेला हा मासा स्वतःच विषारी होत नाही, तर तो संपूर्ण तलावातील किंवा तलावासारख्या जलस्रोतांतील रासायनिक संतुलन बिघडवतो. या पाण्यात निर्माण होणाऱ्या जंतू, बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायनांमुळे इतर मासे तर मरतातच, पण संपूर्ण जलचर परिसंस्था धोक्यात येते. थाई मांगूर वाढवण्यासाठी वापरलेलं कचरा पाणी आणि प्रदूषण इतर माशांसाठी प्राणघातक ठरतं. या माशाच्या टाक्या किंवा तलावात ज्या प्रमाणात घाण साचते असे असता कोणताही इतर मासा येथे जगू शकत नाही. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी घटते, हानिकारक रसायनं वाढतात आणि ह्या सर्वांचा थेट परिणाम इतर प्रजातींच्या मृत्यूवर होतो. एकाच ठिकाणी थाई मांगूरची शेती सुरू झाल्यावर काही दिवसांतच तो तलाव डेड झोन मध्ये बदलतो, जिथे इतर कोणतीही प्रजाती टिकत नाही. हा मासा इतक्या वेगाने प्रजनन करतो की काही दिवसांतच त्यांची संख्या नियंत्रणाबाहेर जाते. त्यांना स्वच्छ पाणी, चांगले खाद्य किंवा कोणतेही विशेष वातावरण लागतेच असे नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना त्यातून जास्त नफा मिळतो. हीच कारणे लक्षात घेऊन अनेक जण बेकायदेशीरपणे याची शेती गुप्तपणे करत राहतात. समस्या इतकी वाढते की एकदा हा मासा एखाद्या जलस्रोतामध्ये सोडला गेला तर तो लगेच विस्तारत जातो आणि नैसर्गिक प्रजातींना पूर्णपणे नष्ट करतो. दूषित अन्न आणि प्रदूषित पाण्यामुळे थाई मांगूरच्या शरीरात लेडसारखी धोकादायक धातू तसेच इतर विषारी रसायनं साचतात. ही रसायने त्यांच्या स्नायूंमध्ये जमा होत राहतात आणि तो मासा खाल्ल्यास तीच विषारी तत्वे मानवी शरीरात जातात.
संशोधकांच्या मते ह्या माशाचं सेवन केल्यास शरीरात टॉक्झिन्स वाढतात, हळूहळू अवयवांवर परिणाम होऊ लागतो आणि कॅन्सरचा धोका देखील वाढतो. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे ते रसायनं स्वयंपाकात नष्ट होत नाही, ती शरीरात थेट शोषली जातात. मित्रांनो, थाई मांगूर माशाचं शास्त्रीय नाव क्लॅरियास असून तो मूळ थायलंडचा आहे. भारतीय जलव्यवस्थेसाठी हा परका आणि अत्यंत हानिकारक प्रजातींमध्ये मोडतो. त्यामुळे 2000 साली नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच NGTने ह्या माशाच्या पालन, विक्री आणि वाहतुकीवर देशभरात संपूर्ण बंदी घातली. सरकारी विभाग वेळोवेळी तलावांची तपासणी करून बेकायदेशीर शेती नष्ट करतात, कारण हा मासा केवळ पाणी प्रदूषित करतो असं नाही, तर इतर प्रजातींना खाऊन टाकतो, पर्यावरणाचा समतोल बिघडवतो आणि लोकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण करतो. म्हणूनच सरकार आणि मत्स्यतज्ञ स्पष्ट सूचनाच देतात की हा मासा खरेदी करू नका आणि खाऊ नका. मासेमारी किंवा समुद्री अन्न खाणारे बहुतांश लोक चवीपेक्षा जास्त आरोग्यावर अवलंबून असतात. त्यामुळे मासे खरेदी करताना विश्वसनीय आणि अधिकृत स्रोत निवडणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण अनेक ठिकाणी बेकायदेशीर आणि अनियमित पद्धतीने मासे पाळले जातात, ज्यामध्ये पाण्याची गुणवत्ता, खाद्य आणि स्वच्छतेचे नियम पूर्णपणे दुर्लक्षित केले जातात. अशा असुरक्षित ठिकाणी वाढलेले मासे शरीरात विषारी रसायने, धातू, जंतू आणि बॅक्टेरिया घेऊन येतात. त्यामुळे बाजारातून मासे घेताना त्यांच्या उत्पत्तीविषयी, ते कुठून आणले आहेत, त्यांची हाताळणी योग्य प्रकारे झाली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. सुरक्षित स्रोतांकडून घेतलेले मासे केवळ चविष्टच नसतात, तर ते आरोग्याचे रक्षण करणारेही ठरतात. मित्रांनो, स्थानिक आणि पारंपरिक मासे नेहमीच सुरक्षित, पोषक आणि पर्यावरणपूरक पर्याय मानले जातात, कारण हे मासे आपल्या प्रदेशातील हवामान, पाण्याची शुद्धता आणि परिसंस्थेशी पूर्णपणे जुळलेले असतात. त्यांचा नैसर्गिक वाढीचा वेग, खाद्य साखळी आणि पर्यावरणावरचा परिणाम संतुलित असतो. या उलट परकीय प्रजातींसारखे मासे जलस्रोतांचे संतुलन बिघडवू शकतात. म्हणूनच रोहू, कटला, सीलन, बांगडा, सुरमई किंवा इतर स्थानिक प्रजातींचा आहारात समावेश करणे अधिक सुरक्षित आणि पौष्टिक ठरते. हे मासे प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, जीवनसत्वे आणि खनिज पदार्थांनी भरलेले असल्याने शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात. मित्रांनो, थाई कॅटफिशला भारतातच नव्हे तर जगभरात पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी एक मोठा धोका मानले जाते. त्याचा आक्रमक स्वभाव, अतिवेगाने प्रजनन करण्याची क्षमता आणि घाणेरड्या पाण्यातही जिवंत राहण्याची शक्ती ही पर्यावरणासाठी विनाशकारी आहे. त्याला वाढवण्यासाठी अनेकदा सडलेले मांस आणि कचरा वापरला जातो, त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये लेड, अमोनिया आणि इतर धोकादायक रसायनांचे प्रमाण वाढते. संशोधनात असे स्पष्ट दिसून आले आहे की ह्या विषारी घटकांचे सेवन मानवाच्या अवयवांवर दीर्घकालीन परिणाम करतात आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवतात. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी ह्या प्रजातीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक नियम लागू केले आहे. मित्रांनो, थाई कॅटफिशची समस्या समजून घेणे आणि लोकांनी त्याबद्दल जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण बऱ्याच वेळा हा मासा स्वस्त असल्यामुळे लोक त्याची खरी जोखीम न समजून घेता तो खरेदी करतात. पण आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणावरचा प्रचंड परिणाम लक्षात घेतला तर ह्या माशापासून लांब राहणं सर्वात बुद्धिमान पाऊल ठरते. सुरक्षित मासे, अधिकृत विक्रेते आणि स्थानिक प्रजातींचा वापर या तिन्ही गोष्टी पाळल्या तर आपण आपल्या आरोग्याचं, कुटुंबाचं आणि पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो. त्यामुळे एकच स्पष्ट संदेश आहे की थाई कॅटफिश खरेदी करू नका, खाऊ नका. आपलं आरोग्य त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.